Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 9. So today we are going to solve the two previous year questions of matrices. तर बघा इथे जो आपण आज पहिला क्वेश्चन सोडवणार आहोत तो कर्नाटका CET 2019 मध्ये विचारलेला आहे. आणि आता आपला पहिला क्वेश्चन बघूया आपण. पहिला क्वेश्चन असा आहे, द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स इज, म्हणजे एक 3/3 ची आपल्याला इथे मॅट्रिक्स दिलेली आहे आणि त्याचा इन्व्हर्स काढायचा आहे. आपल्याला माहित आहे इन्व्हर्सचा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला इन्व्हर्स जर काढायचा असेल तर आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए आणि जसे म्हणजे मॅट्रिक्स जर ए नावाची मॅट्रिक्स असेल तर ॲडजॉइंट काढावा लागेल त्याचा आणि त्याचा डिटर्मिनंट काढावा लागेल. आणि ॲडजॉइंट ए काढण्यासाठी आपण प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढत असतो. तर प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करावा लागते आणि एक लेंदी प्रोसेस थ्रू जावं लागते. त्यामुळे आज आपण 3/3 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स काढण्यासाठी आज एक शॉर्टकट बघणार आहोत. तर बघा आधी आपण जी दिलेली मॅट्रिक्स आहे त्याला ए मॅट्रिक्स म्हणून नाव देऊया आणि लिहून घेऊया ती ॲज इट इज. बघा 2 0 -1 5 1 0 आणि 0 1 3 आपण फक्त ॲज इट इज ते लिहून घेतलेली आहे. आणि ए इन्व्हर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, तो सुद्धा आपण लिहून घेऊया. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. तर आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए काढावा लागेल. तर ॲडजॉइंट ऑफ ए आपण डायरेक्ट काढू शकतो. तर तो कसा, आधी आपल्याला एक 4/4 मॅट्रिक्स, एक रफ मॅट्रिक्स तयार करावी लागेल. तर ती कशी, तर बघा ती 4/4 मॅट्रिक्स तयार करण्यासाठी आधी जो 3/3 मॅट्रिक्सचा मिडल एलिमेंट असतो तो कन्सिडर करायचा. तो एलिमेंट आपण इथे लिहिणार. आपण घेणार कॉलम वाईज पण लिहायचं आहे आपल्याला रो वाईज. ओके, ते कसं, तर बघा 1 या 1च्या खालच्या डायरेक्शनने आपल्याला काय दिसत आहे 0, तो 0 इथे लिहायचा आणि 0च्या खाली म्हणजे 5, या 5च्या खाली काय येणार 1. बघा अशा प्रकारे आपल्याला पहिला रो मिळालेला आहे. आता सेकंड कॉलम झाला, यानंतर थर्ड कॉलम घ्यायचा. थर्ड कॉलम मधला सुद्धा मिडल एलिमेंट घ्यायचा, तो काय आहे 1. 1च्या खालच्या डायरेक्शननी 3, 3च्या खालच्या डायरेक्शननी म्हणजे 0 आणि 0च्या खाली 1. बघा या 2 कॉलम झालेला आहे. आता हा कॉलम राहिलेला आहे, तर हा कॉलम घ्यायचा. यातला सुद्धा मिडल एलिमेंट 0, 0च्या खाली -1, -1च्या खाली 2 आणि 2च्या खाली 0. आता यानंतर या कॉलम नंतर कोणता कॉलम दिसत आहे, पुन्हा सेकंड कॉलमचं घ्यायचं. सेकंड कॉलमचं काय आहे 1 मिडल एलिमेंट, 1च्या खाली 0, 0च्या खाली 5 आणि 5च्या खाली 1. किंवा तुम्ही पहिला जो रो आहे तो ॲज इट इज सुद्धा लिहू शकता. तर आपल्याला एक रफ मॅट्रिक्स मिळालेली आहे. त्या रफ मॅट्रिक्सवरून आपल्याला ॲडजॉइंट ए मिळू शकतो. तर तो कसा, बघा इथे आपण A11 काढायचा आहे. A11 हा कोफॅक्टर काढण्यासाठी आधी आपल्याला या 2 रो किंवा 2 कॉलम कन्सिडर करायचा आहे. त्याचा आपल्याला डिटर्मिनंट काढायचा आहे आणि डिटर्मिनंट तुम्हाला काढता येतो. बघा आपण इथे काढून घेऊया. 1 × 3 3, 1 × 0 0 म्हणजे इथे 3 येणार. म्हणजे A11 एलिमेंट आपल्याला मिळाला. आता A21 साठी या 2 कन्सिडर करायच्या. 1 × -1 येणार इथे. बघा त्यानंतर आपल्याला A31 काढायचं आहे, त्यासाठी ह्या 2 कन्सिडर करायच्या रो. 0 × 0 0, 1 × -1 इथे +1 येणार. बघा हे कसं 0 × 0 0, 1 × -1 म्हणजे इथे +1 अशा प्रकारे इथे 1 येणार. आता बघा A12 साठी या 2 कन्सिडर कराव्या लागणार. याचा डिटर्मिनंट -15. आता A22 साठी आपल्याला या 2 कन्सिडर करायचा आहे, याचा 6 येणार. आता A32 साठी या 2 रो कन्सिडर कराव्या लागणार, याचं काय येणार -5. बघा आता ही टर्म कोणती आहे A13 साठी या 2 कन्सिडर करावे लागणार. 5 × 1 5. ओके, यानंतर A23 साठी या 2 0 × 0 0, 2 × 1 -2 येणार इथे. ओके, आता लास्ट एलिमेंट A33 साठी या 2 2 × 1 2. बघा आता उरलं काय, आपल्याला ॲडजॉइंट ए मिळालेला आहे यामुळे. आता यानंतर आता डिटर्मिनंट ऑफ ए पाहिजे. आता डिटर्मिनंट ऑफ ए काढण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तो कसा काढते, पण आज आपण वेगळ्या पद्धतीने डिटर्मिनंट ऑफ ए काढून बघूया.
तर डिटर्मिनंट ऑफ ए काढण्यासाठी जी आपली गिवन मॅट्रिक्स आहे, दिलेली मॅट्रिक्स आहे, त्याचा पहिला रो कन्सिडर करायचा आणि जो ॲडजॉइंट ए आपण काढलेला आहे त्याचा पहिला कॉलम कन्सिडर करायचा आणि त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर ते कसं बघा, 2 × 3 6, 5 × -1 -5 आणि 0 × 1 0, म्हणजे 6 × 5 1, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए आपल्याला 1 मिळालेला आहे. आणि आपल्याला काढायचं काय, ए इन्व्हर्स. ए इन्व्हर्सचं फॉर्म्युला काय, 1 डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए 1 आलेला आहे, त्यामुळे ते लिहिण्याची गरज नाही आहे. आता ॲडजॉइंट ए आपण ॲज इट इज लिहून घ्यायचा काढलेला. 3 × -1 1 -15 6 -5 5 -2 आणि 2. बघा ए इन्व्हर्स आपल्याला मिळालेला आहे. बघा ए इन्व्हर्स आपल्याला ऑप्शन डी नंबर म्हणजे आपला बरोबर आहे. ही दोन मॅट्रिक्स सेम आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 1चा आन्सर हे ऑप्शन नंबर 4 आहे. तर बघा अशा प्रकारे आपण विदाऊट कोफॅक्टरचा फॉर्म्युला किंवा कॅल्क्युलेशन न करता ॲडजॉइंट ए काढलेला आहे कमी वेळात. तर तुम्ही हे पॉज करून नोट डाऊन करू शकता. त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चन बघूया. तर बघा सेकंड क्वेश्चन असा आहे, इफ ए इक्वल टू 3/3 ची मॅट्रिक्स दिलेली आहे इथे सुद्धा आणि ए इन्व्हर्स तुम्हाला काढायचा आहे. तर आधी आपण दिलेली मॅट्रिक्स ॲज इट इज लिहून घेऊया. ओके, बघा 0 1 0 -1 0 0 आणि 0 0 -1. ओके, आणि ए इन्व्हर्सचा फॉर्म्युला सुद्धा लिहून घेऊया. 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. ज्या प्रकारे आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये ॲडजॉइंट ए काढलेला आहे त्याच प्रकारे आपण या क्वेश्चनमध्ये सुद्धा ॲडजॉइंट ए काढूया. बघा ॲडजॉइंट ऑफ ए, आधी रफ मॅट्रिक्स काढावी लागेल. त्याच प्रकारे पहिला मिडल एलिमेंट पकडायचा, तो आपण 0 लिहायचा. 0च्या खाली पुन्हा 0, 0च्या खालच्या डायरेक्शनने या इथे -1 आणि -1च्या खाली 0. आता थर्ड कॉलममध्ये पुन्हा मिडल एलिमेंट 0, 0च्या खाली -1, -1च्या खाली 0 आणि 0च्या खाली पुन्हा 0. आता रिमेनिंग कॉलम, पहिला कॉलममध्ये सुद्धा मिडल एलिमेंट 1, 1च्या खाली 0, 0च्या खाली म्हणजे हा काय येणार 0 आणि 0च्या खाली पुन्हा 1. जसे की मी तुम्हाला सांगितलं होतं. यानंतर सेकंड कॉलम घ्यायचा आहे. तर आपण पहिला रो आपण ॲज इट इज इथे लिहू शकतो. बघा आपल्याला रफ मॅट्रिक्स मिळालेली आहे. आता आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए काढायचा आहे. तर A11 काढण्यासाठी आपण काय सांगितलं होतं, या दोन रो कन्सिडर करायचा, याचा डिटर्मिनंट काढायचा आहे. तर बघा 0 × -1 0, 0 × 0 0, म्हणजे इथे 0च येणार. आता A21 या दोन कन्सिडर करावे लागणार. 0 × 0 0, 1 × -1 -1, म्हणजे इथे +1 येणार. यानंतर A31 इथे 1 × 0 0, 0 × 0 0, म्हणजे इथे सुद्धा 0 येणार. बघा आता A12 हा कोफॅक्टर. बघा 0 × 0 0, -1 × -1 जिथे -1 येणार. यानंतर A22 या दोन, इथे 0 दिसत आहे आपल्याला. ओके, यानंतर या दोन मध्ये सुद्धा 0 दिसत आहे. नंतर या दोन A13 साठी या दोन, बघा इथे सुद्धा 0 दिसत आहे आपल्याला. यानंतर या दोन रो इथे सुद्धा 0च येणार. बघा यानंतर या दोन इथे 0 × 0 0, -1 × 1, इथे +1. बघा ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला मिळालेला आहे. यानंतर आपण डिटर्मिनंट ऑफ ए काढू. बघा डिटर्मिनंट ऑफ ए पुन्हा तुम्हाला एकदा सांगते मी, हा पहिला रो कन्सिडर करायचा डिटर्मिनंटसाठी आणि याचा पहिला कॉलम ॲडजॉइंट एचा. तर बघा 0 × 0 0, -1 × 1 -1 आणि 0 × 0 0, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए येणार -1. आणि आपला फॉर्म्युला आहे ए इन्व्हर्सचा या प्रकारचा, तो आपण पुट करून घेऊ काढलेल्या व्हॅल्यू. 1 आता डिटर्मिनंट ऑफ ए -1 म्हणजे 1 -1 अशा प्रकारे येणार. आणि जो ॲडजॉइंट ऑफ ए आहे तो आपण ॲज इट इज लिहून घेऊया. 0 1 0
-1 0 0 आणि 0 0 1 0 0 1. बघा इथे डिटर्मिनंटमध्ये -1 आहे. हा -1 आपण आतमध्ये घेऊन जाऊ शकतो. आतमध्ये जर आपण -1 नेला तर जे काही नंबर आहे यामध्ये त्याचे फक्त आपल्याला साईन चेंज करावे लागेल, कारण की आपण निगेटिव्ह आतमध्ये नेत आहोत. तर बघा 0ला तर साईन नसतो. या 1चा साईन पॉझिटिव्ह आहे म्हणजे निगेटिव्ह होणार. इथे 0च राहणार. हा मायनस आहे म्हणजे ह्या पॉझिटिव्ह होणार. आणि हा 0 0 ॲज इट इज. हे पण 0 0 ॲज इट इज. आणि हा 1 पॉझिटिव्ह आहे म्हणजे याला निगेटिव्ह साईन येणार. तर बघा ए इनवर्स आपल्याला मिळालेला आहे. पण इथे ऑप्शनमध्ये वेगळंच दिलेलं आहे. एचा ट्रान्सपोज, एचा स्क्वेअर आणि ए आणि आय अशा प्रकारचे आपले ऑप्शन्स आहे. तर बघा दिलेली ए इनवर्सची मॅट्रिक्स आणि जी आपली दिलेली एची मॅट्रिक्स आणि आपण काढलेली ए इनवर्सची मॅट्रिक्स तुम्ही कम्पेअर करून बघा. बघा याचा जो रो आहे तो याचा कॉलम दिसत आहे 0 1 0 आणि याचा जो रो आहे बघा जो पहिला रो आहे तो पहिला कॉलम दिसत आहे. याचा जो सेकंड कॉलम आहे तो सेकंड रो आहे तो सेकंड कॉलम दिसत आहे आणि जो थर्ड रो आहे तो थर्ड कॉलम दिसत आहे. म्हणजे ए इनव्हर्स हा एचा ट्रान्सपोज आहे असं आपल्याला म्हणता येते. तुम्ही पुन्हा एकदा हे क्रॉस चेक करू शकता. तर बघा म्हणजे सेकंड क्वेश्चनचा आन्सर हे ऑप्शन नंबर ए म्हणजे एचा ट्रान्सपोज अशा प्रकारचा येतो. तर बघा तुम्ही हे पॉज करून नोट डाऊन करू शकता. अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला CET मध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही या शॉर्टकटची प्रॅक्टिस करायला हवी. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.